मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये कॅबिनेट मिशन ते संविधान सभा याचा माइंड मॅपनुसार अभ्यास करणार आहोत. तर जसे की तुम्हाला माहीत आहे, कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946ला आले. त्याचा उद्देश होता स्वातंत्र्य, संविधान सभा आणि सत्ता हस्तांतरण. त्याचे महत्त्वाचे जे सदस्य होते ते होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टेफोर्ड क्रिप्स, ए.व्ही. अलेक्झांडर. ह्या योजनाचा जो घोषणा आहे ती 16 मे 1946ला आली. याच्यात एक संघ भारत, 3 प्रांत गट, पाकिस्तान मागणी नाकारली आणि अंतरिम सरकार कसं बनवायचं हे ठरलं. ह्या मिशनचं सर्वात महत्त्वाचं जर जे काही काम असेल ते आहे संविधान सभेची पायाभरणी. नंतर संविधान सभेची निर्मिती. संविधान सभेच्या निर्मितीसाठी जी निवडणूक पद्धत होती ती अप्रत्यक्ष होती आणि हे जे अप्रत्यक्ष निवडणूक झाली ती प्रांतिक विधानसभामध्ये झाली. एकूण जागा 389 होत्या. तर फाळणीनंतर 389ची 299 झाल्यात, बाकीच्या पाकिस्तानमध्ये गेल्यात. तर 389ची वाटणी 292 ब्रिटिश भारत, 93 देशी संस्थाने, 4 दिल्ली, अजमेर, बलुचिस्तान आणि कुर्ग यासाठी होत्या. निकष हिंदू, मुस्लिम, शीख इतर समुदायांना त्याच्यात महत्त्व द्यायचं होतं. प्रतिनिधित्व 3 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यात आपली पहिली बैठक ती 9 डिसेंबर 1946ला झाली. ठिकाण नवी दिल्ली होते. तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, कायमचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं 11 डिसेंबर 1946ला त्यांची निवड झाली. महत्त्व संविधान निर्मिती सुरू. आणि ह्या बैठकीत जे लोक आले होते तर त्यांचं पक्षनीय जागा काँग्रेस 208 होत्या, मुस्लिम लीग 73 होता. इतर छोटे गट जे होते प्रत्येकी एक म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रज्ञा पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, शीख, गैर काँग्रेस आणि अपक्ष सुमारे 8 जागा होत्या. देशी संस्थानाचे प्रतिनिधित्व 93 जागा होत्या. पण जे आपली पहिली बैठक झाली होती तर त्याच्यात हे आलेले नव्हते, हे पक्षनीय जागा किती होत्या. मग नंतर त्याच्यात जितके लोक आले होते ते होते 299 पैकी 229 हे निवडून आलेले होते अप्रत्यक्ष पद्धतीने आणि 70 हे संस्थानांचे होते. तुम्हाला माहीतच आहे, 9 डिसेंबर पहिली बैठक सच्चिदानंद सिन्हा, 11 डिसेंबर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष कायम, उद्दिष्टाचा ठराव 13 डिसेंबर 1946 आणि 24 जानेवारी 1947 उद्दिष्ट ठराव मंजूर. थँक्यू.